मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय यूट्यूब चॅनल। तर थंबनेल पाहून आणि टायटल पाहून तुम्हाला समजलं असेल, तर एक म्हणजे मोठा हादसा झाला। हादसा म्हणजे असा झालाय की आपल्या आईच्या अकाउंटमध्ये जे म्हणजे आपलं पहिलं अकाउंट त्याच्या स्टेट बँकेत होतं। स्टेट बँकेनंतर त्याने आपले सारस्वतमध्ये ओपन केलं। तर सारस्वत बँकेमध्ये ना 10,000 त्याने भरले होते। तर 10,000 भरले होते ते आपले कट झाले, त्याचे ट्रान्झॅक्शन दाखवते, आपलं पासबुक दाखवतोच तुम्हाला ते ट्रान्झॅक्शन दाखवते की दुसऱ्या अकाउंटला गेलेत। तर त्याच्यानंतर आईने एंट्री केली, ते फक्त 2,000 रुपये उरलेत, म्हणजे असे टोटल आपले 12,000 रुपये काहीतरी होते। तर 10,000 त्यातले कट झालेत। तर 3 दिवस बँक बंद होत्या, हॉलिडे होत्या, सॅटर्डे, संडे आणि मंडे। पण काल आपली बकरी ईद होती, आज अनंत चतुर्थी आहे। तर सर्वांना अनंत चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून। तर आज मे बी चालू असेल, जाऊन बघतो आधी। आई बोलते आहे चालू म्हणून, म्हणजे 3 दिवस सुट्टी लगातार भेटली, तर आज चालू असेल मे बी असं बोलत होतं। मी पण चौकशी केली तर चालू असेल असं बोलतात, पण जाऊन बघूया कसं काय ते। जर आहे ते आता त्यांना तिकडे गेल्यावरती समजेल कसं काय झालं ते। त्याच्यानंतर त्यांचा जो फॉर्म वगैरे भरून असं एकदा झालं होतं, म्हणजे फ्रेंडसोबत त्याचे आले, फॉर्म वगैरे भरावा लागतो। तर बघू आता कसं काय ते, गेल्यानंतर समजेल। फॉर्म वगैरे भरल्यानंतर मग काय असेल ते परत तुमच्यापर्यंत पोचवेनच। तर आईला कधी झाले गुरुवारी की शुक्रवारी ना बंड्या गेला होता, तेव्हा त्याने एंट्री मारली होती। तर बघतो तर फक्त 2,000 रुपये, आणि त्याच्यानंतर आई शॉकमध्ये आहे, सदमे में म्हणजे कुठे गेले कसं। मेहनतीचे आहेत ते, मेहनतीचे तिच्या। तर सारखी म्हणजे ती मंगळवार कधी येतो हेच बघत होती। तर फायनल तो दिवस आलाय, गेल्यानंतर समजेल। आय काय आता दे। तर आता वाजलेत 9। तर हे बघा, सारखे आहे विचारातच असता, पैसे गेले कारण ते मेहनतीचे पैसे आहेत ना ते। तर सगळ्यांना समजू दे, आपली ती पण एक फॅमिली आहे, त्या फॅमिलीला पण समजू दे। कारण प्रत्येक गोष्ट शेअर केली पाहिजे, म्हणजे कोणाला काही आयडिया असेल तुम्ही पण सांगा, म्हणजे ते दाखवे नाही जाता कसं काय झालं। ते आईसोबत स्पॅम झालाय मोठा। अरे कहना क्या चाहते हो? मोठा घोटाळा हुआ आहे। सारस्वत बँकेत आहे ना आमच्या अकाउंट खोलला नव्हता, स्टेट बँकेतला अकाउंट ओपन म्हणजे बंद करून। तर असं वाटतं आता आय उगत तरी खोललंय, पण येतील आय येतील, काय टेन्शन घेऊ नको, येतील पैसा, खय नाही जाणार। दाखव बघू, हे बघा दाखवतो। हे आपली आईची म्हणजे सेविंग पासबुक आपलं दाखवतो, म्हणजे दाखवू नको त्यांना। हे बघा हे जे आहेत ना 10, हे बघा ट्रान्झॅक्शन आपले झालेले आहेत। आई म्हणता दाखवू नको, आई टेन्शनमध्ये येईल मोठे माहिती आहे, कारण भिंतीचे पैसे आहेत, जांबीचे पैसे आहेत, साठवून ठेवलेले आहे, जांबी गोळा करून। होय ना, बघा कशी कपडा खात बितलावर काय बोलणार आता। पाहुणे पाहुणे दिलेलं, कुणी ना कोणी दिलेलं, असं आयन साठवून ठेवलं। जांबी आय काय करता बघा, जांबीचे आता जांबी सीझन झाला, जांबी, परत आंब, परत वावडंगा, असं काय ना काय करीत राहता। आता जे आहे ना ते मेन म्हणजे आपल्याकडे पावसातून काकड्याची बुडवतात ते बघा। आता म्हणजे एक रोज संध्याकाळचा घेऊन जावं लागतं, सकाळचा डोंगरात तो उशी घेऊन, तो बोचको घेऊन जावं लागतं। आपण काय पेट्रोलचे पैसे देत नाही, पण जाऊ दे असं। हे आमची लैला मजनू, असे एक रुपये गोळा करून आहे ना आमचे ठेवला नव्हते, ते त्याचे उडावले पैसे बघा, बरोचा पैसा आमच्या आईकडं। तर जास्त वेळ न घेता आता जाऊया राजापूरला। वाजलेत किती,
हे बघा 9:15 झालेत, 9:10 झालेत. जाऊया राजापूरला. त्याच्यानंतर आपल्याला लांजात पण जायचं आहे. लांजात बंगल्यावरती जायचं आहे, काकांच्या इथे जायचं आहे. तिथे पण थोडं काम आहे, बघू. आज तसा घरी आहे त्याच्यामुळे बोलू हे सर्व करून घेऊ. तर आधी पहिलं आईचं ते काम करू, किती वाजता आहेत बघूया, मग त्याच्यानंतर पुढचा प्रवास. तर असेच आपल्या शेवटपर्यंत ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा शेवटपर्यंतच. तर आपण इथं आता बँकेत तर आलो आहे, झाले सर्व प्रोसेस वगैरे आपली झाली सर्व. तर आता येतील 24 आवर्समध्ये येतील. आलो जस्ट, बघितलं त्याने, केलं सर्व. तर बघूया आता. तोपर्यंत लांजातनं जाऊन येतो. लांजातनं आल्यानंतर मग फीडबॅक वगैरे काय असेल ते देतोय. बघा बँकेत तर इथं आपण एंट्री केली, काय होते ना ते मग बघू आता. 24 तासानं फीडबॅक देतो, मग 24 तासानंतर येतील असे बोलले आहेत. हा फॉर्म कसा ऑनलाईन भरावा लागतो, तो फॉर्म तर आपण भरला आहे. तर आता बघूया कसं काय होतं ते. तर जास्त वेळ न घेता चला आता निघूया, कारण आपल्याला टाईम झाला, कामं बरीच आहेत. तर काय आपण आलो आता घरी, वाजले 2. तर इकडं आमचे आर्य बसले, आर्य अगदी खुश झाली आहे. तर जे आपण बोलत होतो ना, गेलो होतो, एंट्री वगैरे मारली. एंट्री ऑनलाईन आम्ही कालच फॉर्म भरला होता तो त्याचा. तर एंट्री मारल्यानंतर समजलं त्याच्यामध्ये ते पैसे गेले होते ना, ते आलेत परत. त्याच्यामुळे हा एवढा मोठा इश्यू नाही झालेला. फक्त ते काय बोलतात, आपले ट्रान्झॅक्शन दुसरीकडे होते. ते फॉर्म भरल्यानंतर काल ना, तर आता एंट्री मारल्यानंतर बघितलं तर ते परत रिफंड आलेत आम्हाला. त्याच्यामुळे जास्त काय तिकडे मग आम्ही काही केलं नाही, गेलो. त्याच्यानंतर एंट्री मारल्या बाहेर आल्यानंतर मग मी लांजात गेलो आणि आता आलोय 2 वाजता. तर जाम हालत बेकार झाली, कारण ऊन असं एवढं लागतंय ना, बापरे जाम ऊन लागतंय. तर आता काय आहे, तर पैशाला आहे आता खुश झाले अगदी. खुश अगदी झाली. काय म्हणतं, इकडे तिचा कार्यक्रम चालू, टायमिंग चालू ना. हो नाहीतर काय, हो बरोबर आहे, मग बरोबर आहे. मग 4 पैसे काय आता ठेवणार तर पुढं गावते. हो घेवा होय तात. हो मग असो. आणि अजून तर आपण लांजात गेलो होतो. लांजातून नारळ आणलेत, सुपारी आणलेत. म्हणजे सुपारी काय जास्त पिकलं नव्हतं. त्या एक काय खायची ती पाखरा खातात, ती त्यांनी खाल्लेले होते. उलटी पाखरा त्यांनी खाल्लेले होते, ते घेऊन आलो. हे काय जास्त पिकले नाही, ते काय होतं शिपाट बोलतात ते, का शिपाट. जेवढे होते तेवढे घेऊन आलो मी. मस्तपैकी जेवण वगैरे आलो तिकडून, मग पोट वगैरे हॉटेलात जेवले, हॉटेल. तर आता 1 तास आराम करतो, 1-2 तास आराम करूया. आणि मग संध्याकाळचा शेड्यूल काय असेल तो बघू. नाहीतर आपला हा ब्लॉग ना, तर इथेच एंड करूया. कारण हा ब्लॉग मला सेपरेट बनवायचा आहे, जो की आपल्या आईच्या याच्यावरती असेल. तर काय आईचे म्हणजे जे समजलं कधी माहिती आहे, पैसे कट झालेले जेव्हा पासबुक दिलं ना, पासबुक हे कीर्तीकडे होतं. तिला पण माहीत नाही, तिला पण माहीत नाही म्हणजे कसे कट झाले काय झाले. तिने आणलं, आईकडे दिलं, आणि दिल्यानंतर बंड्याचं काम होतं म्हणून आमची रंबा येली, रंबा ठुमरी अगदी धावत येतात. तर
आपले लाडके बहिणीचे ते पैसे बघण्यासाठी ते गेले होते, तेव्हा आईने पासबुक ते दिलं नव्हतं सारस्वतचं दिलं असल्यामुळे त्याच्यामुळे ते एंट्री मारल्यानंतर बघितलं तर 2,000 रुपये. हा म्हणजे तिला वाटलं 20,000, म्हणजे 2,000 असे 24 होते, 20-24 असं होतं. तिला वाटलं 20,000 एवढं. अच्छा, म्हणजे तिला वाटलं ते पैसे आले की काय. त्याच्यानंतर मग बंड्या आणि घरी आल्यानंतर मग त्यांनी दोघांनी पाहिलं नाही, वहिनीने आणि बंड्याने. तेव्हा बघतात ते 2,000 रुपये होते. तर आई बोलवते मग 10,000 रुपये भरले होते ते काय झाले असं. मग त्याच्यानंतर ती आपली ट्रान्झॅक्शन दुसरीकडे झालेली होती 10,000ची. मग ती बघितल्यानंतर आम्ही तो फॉर्म भरला लगेच तिथूनच. मग काल आम्ही ऑनलाईन तो फॉर्म भरल्यानंतर मे बी 24 तासानंतर ते पैसे येतात. तर मेसेज आला असेल आईला काय ते माहीत नाही. तर त्याच्यानंतर मी सकाळी आपलं म्हणू काय या सकाळी मी गेलो, एंट्री मारलं तर चेक केलं तर अकाउंटला पैसे परत म्हणजे रिफंड आलेत. तर असा होता आजचा ब्लॉग. हा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशात पुन्हा भेटून सोबत. तोपर्यंत बाय बाय.